नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अनुज पहाडे आणि आपण जी आपली सिरीज चालू केली होती त्याला आपण कंटिन्यू करूया. आपण राज्यसेवाचे पेपर डिस्कस करतोय आणि त्यामध्ये पॉलिटी हा सेक्शन बघतोय. ऑलरेडी आपण राज्यसेवा 2022 प्रिलिम्समध्ये पॉलिटी रिलेटेड जे क्वेश्चन्स आले होते ते आपण डिस्कस केले होते आणि त्याचं इन डेप्थ ॲनालिसिस पण केलं होतं की कसा ॲप्रोच आपण ठेवू शकतो एक्झाममध्ये जाताना, जेणेकरून कोणता घटक हा महत्त्वाचा आहे. आणि एक आपण अंडरस्टँडमेंट केलं होतं की आयोगाचा फोकस कशावर असतो. त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती असेल, फंडामेंटल राईट असेल, DPSP असेल किंवा आर्टिकल्स असतील ज्यावर अनेक क्वेश्चन्स येत आहे. सो ते आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. आता आपण 2021चा पेपर आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि सेम ॲप्रोच आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया ज्याप्रमाणे आपण 22मध्ये ठेवला होता. सो तुमच्याकडे जर सेट ए अवेलेबल असेल तर ते असू द्या. बघा, राज्यसेवा पेपर आपण डिस्कस करतो. राज्यसेवा प्रिलिमचा पेपर आहे 2021मध्ये जी एक्झाम झाली होती त्याचा सेट ए तुमच्याकडे असू द्या. सेट ए जर का असेल तर त्या फ्लोमध्ये आपण चाललो आहे आणि इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहे सेम त्या ॲप्रोचने आपण कंटिन्यू करूया मित्र. अरे बघा, शोषणाविरुद्धचा हक्क फंडामेंटल राईटचा पहिला क्वेश्चन आहे. अगेन फंडामेंटल राईट 2021मध्ये आपण 2022मध्ये पण बघितलं. फंडामेंटल राईटवर एक क्वेश्चन आला होता. अगेन या ठिकाणी एक क्वेश्चन आलेला आहे की शोषणाविरुद्धचा हक्क त्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सेम परत क्रायटेरिया आपल्याला फोकस कुठं करायचं या ठिकाणी. बरोबर विचारलं आहे, राईट विचारलं आहे. जर इंग्लिशमध्ये वाचत असाल तर राईट कोणतं विचारलं आहे, करेक्ट कोणतं विचारलं आहे, कारण की एक्झाममध्ये गडबड होते. आता आपला फंडामेंटल राईट जो असतो है ना, मूलभूत अधिकार जो असतो तो राज्यसंस्थेच्या विरुद्ध असतो. है ना, राज्यसंस्थेने आपल्या अधिकारांना इन्क्रोच करायला नाही पाहिजे. त्यासाठी असतं की शासनाने आपल्याला काही अधिकार दिलेले ते असतं फंडामेंटल राईट्स. तर त्यामध्ये कोणता अधिकार तुम्हाला बरोबर एवढं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी शोषणाविरुद्धचा हक्क आहे, हे एक महत्त्वाचं लाईन आहे, त्या रिलेटेड हा हक्क विचारला आहे. आता त्याच्यामध्ये बघा, तर शोषणाविरुद्धचा हक्क आहे. जर का तुम्ही कॉमन सेन्सने पण थोडं गेला तर कायद्यासमोर समानता हे ना नाही है ना. कायद्यासमोर समानता आणि शोषणता याचा डायरेक्टली संबंध असतो. हे आर्टिकल 14मध्ये आपल्याला म्हटलं आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, राईट आहे. सो हे त्या ठिकाणी ना नाही. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण, आता हा पण डायरेक्टली शोषणाविरुद्धचा हक्काशी रिलेटेड नाही आहे. आपण अल्पसंख्याकांना काही हक्क दिलेले त्यामध्ये आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 येतात जे मायनॉरिटीसाठी असतं, अल्पसंख्याकासाठी. त्यामध्ये पण आर्टिकल 30 स्पेसिफिकली मायनॉरिटीसाठी येतो. ओके, सो हा पण त्याच्यामध्ये येणार आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे आपण आपल्या रिलिजनचा प्रचार करू शकतो, त्या रिलेटेड असतं. हा पण आणि कर बनण्याचं स्वातंत्र्य जे असेल हे पण डायरेक्टली शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये येत नाही. पण मानवी तस्करी आणि वेठबिगारी प्रतिबंधनासाठी हक्क जे असतात ते येतात तुमच्या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये. सो बेसिक क्वेश्चन होता. म्हणजे जर का तुम्हाला फंडामेंटल राईटची लिस्ट पण माहीत असेल आणि कोणकोणते आर्टिकल 12 पासून 35 पर्यंतचे सिक्वेन्स पण माहीत असेल तर तुम्हाला बेसिक क्वेश्चन डेफिनेटली त्या ठिकाणी आला असता. सो इट इज इझी क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला एक्झाम पॅटर्नमध्ये. पहिला आन्सर त्याचा राईट आहे मित्रांनो. आता बघा, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, थोडंसं आपण बेसिक्स वगैरे त्याच्याबद्दल बघू. द राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन कंटेन आर्टिकल 23 आणि 24. ओके, दोन आर्टिकल्स आहेत, एक 23मध्ये असेल आणि एक 24मध्ये असेल. या दोन गोष्टी रिलेटेड आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनमध्ये. आता 23मध्ये काय सांगितलं आहे स्पेसिफिकली, प्रोहिबिट द ह्युमन ट्रॅफिकिंग मेकिंग इट ऑफन्स. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपण काय करतोय, फोर्सफुली त्यांना काय करतोय, बॉन्डेड लेबर असेल, फोर्स लेबर जर असेल, जर त्यांना कंपेल करतोय एखाद्या गोष्ट करण्यासाठी, कोणतेही रिझन असेल, इकॉनॉमिकल रिझन असू शकतं, सोशल रिझन असू शकतं, त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण काय करतोय, लादतोय एखादं काम फोर्सफुली, तर त्याला तुम्ही म्हणणार आहे त्याच्यामध्येच ह्युमन ट्रॅफिकिंग पण येणार आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात आणि ह्याच आर्टिकलचा रेफरन्स घेऊन आपण बॉन्डेड लेबर सिस्टीम अबोलिशन ॲक्ट 1976 केला होता. म्हणजे इनडायरेक्टली काय, एकतर या आर्टिकलच्या रेफरन्सने कोणता कायदा बनलेला आहे हे पण एक इम्पॉर्टंट या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं आणि हा कायदा कोणत्या वर्षी हे पण इम्पॉर्टंट ठरतं. तर बॉन्डेड लेबर ॲक्ट जो आहे, बॉन्डेड लेबर ॲक्ट 1976 हे एक लक्षात असू द्या. हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट तुमच्या एक्झाममध्ये बनवू शकतो. त्याच आर्टिकलमध्ये 27 म्हणजे 23मध्ये सेकंड होतं की राज्यसंस्था काहीतरी कोणकोणत्या गोष्टीमध्ये काय करू शकते, पब्लिक इंटरेस्टमध्ये तुमच्यावर फोर्स करू शकते. मग त्याच्यामध्ये पण गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये रिलिजन, रेस, कास्ट आणि क्लासच्या बेसिसवर भेदभाव नाही केला जाणार. थोडक्यात फक्त बेसिक क्वेश्चन होता, फंडामेंटल राईट रिलेटेड होता. आपल्याला काय करायचं, अप्रोच करताना फंडामेंटल राईट हा व्यवस्थित करायचा आहे. त्यामध्ये पण आर्टिकल 19 जे असतात त्याचे जे एक्सेप्शन असतात, म्हणजे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स द्यायला आपण म्हणतो है ना. आर्टिकल 19मध्ये आपल्याला 6 प्रकारचे जे राईट्स दिलेले, मग त्यावर काहीतरी पर्याप्त बंधनं घालण्यात आलेली. त्यावर आयोगाचा आजकाल फोकस वाढलेला आहे. राईट टू लाईफ जो असतो आर्टिकल 21 त्यावर महत्त्वाचा असतो, किंवा आर्टिकल 14-15 म्हणजे फंडामेंटल राईट ऑलमोस्ट
कोणत्या ना कोणत्या फंडामेंटल राईटवर क्वेश्चन येतच असतो. सो तुम्ही सेग्रिगेट मॅनरमध्ये पण करू शकतात है ना. रिलिजन संबंधी फंडामेंटल राईट एका टप्प्यामध्ये घेतले, त्याच्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन एकामध्ये केले, आणि अशा वाईज तुम्ही जर का गेले आणि आर्टिकल पण लक्षात ठेवले तर तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, सो डेफिनेटली फंडामेंटल राईट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता पुढचा क्वेश्चन आहे ना राष्ट्रपतीबद्दल आहे. ओके, प्रेसिडेंटबद्दल. प्रेसिडेंटच्या निवडणुकीबद्दल कोण थेट भाग घेत नाही, राईट आहे, कोण भाग घेत नाही असं विचारले ना. बी केअरफुल, कारण की या ठिकाणी एक्झाममध्ये गडबड होते, या ठिकाणी नॉट विचारले. सो हा एक फोकस पॉईंट आहे. बघा आता आपल्याकडे बाय कॅमरलिझम आहे ना, द्विगृह सभागृह आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्याकडे 2 हाऊस असणार आहे. सो आपण ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र शासन ज्यावेळेस म्हणतो तर केंद्र स्तरावर पण 2 असतात, एक लोकसभा असणार आहे, एक राज्यसभा असणार आहे, राईट आहे. आणि सेम ज्यावेळेस आपण विधानसभा म्हणतो किंवा स्टेट लेवलला असेल म्हणजे राज्य लेवलला जे असेल या ठिकाणी पण विधानसभा आपल्याला भेटेल आणि विधान परिषद आपल्याला भेटेल. ओके, सो आपल्याला काय विचारलं आहे की यांच्यापैकी जे मेंबर्स असतात आपले ते कोण राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. आता या दोघांमध्ये ना एक असतात इलेक्टेड मेंबर्स, एक असतात नॉमिनेटेड मेंबर्स. कळतं आहे. तर जेव्हा पण राष्ट्रपतीचं इलेक्शनची वेळ येते ना तेव्हा हे इलेक्टेड मेंबर्सच वोट करतात. कळतं आहे का. म्हणजे नॉमिनेटेड मेंबर्सचा त्या ठिकाणी रोल नसतो, नामधारी सदस्य जे असतात. कारण की काय असतं, जे राष्ट्रपती असतील तेच काय करत असतात, ॲग्लो इंडियनचे 2 प्रतिनिधी असतील किंवा बाकी जे राज्यसभेमध्ये 12 प्रतिनिधी असतील यांना नॉमिनेट करण्याचं काम स्वतः राष्ट्रपती करत आहे. म्हणून हे राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये डायरेक्टली भाग घेत नाही. ओके, सो कळतं आहे का. म्हणजे या ठिकाणी जे पण इलेक्टेड मेंबर्स असणारे ते वोटिंगमध्ये भाग घेणारे, पण जे नॉमिनेटेड नामनिर्देशित लोक असणारे ते भाग घेणार नाहीत. मग सेम आपण जर का याच्याने गेलो आपल्या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमधून गेला तरी पण आपल्याला अंडरस्टँड येईल की कोणकोणतं आपल्याला कोणत्या ऑप्शनवर आपल्याला फोकस करायचा आहे त्याच्याने आपल्याला जाता येईल. ओके, सो बघा तुमचा फोकस कशाला गेला पाहिजे, इलेक्टेड मेंबर्स. आपण इलेक्टेडवर फोकस करत. बघा या ठिकाणी इलेक्टेड तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला इलेक्टेड दिसतंय, या ठिकाणी इलेक्टेड दिसतंय, या ठिकाणी नॉमिनेटेड आलं. कळतंय. सेम मराठीमध्ये पण पाहू शकतात, हे निवडलेले दिसतात या ठिकाणी, निर्वाचित दिसतात या ठिकाणी निवडलेले, या ठिकाणी पण निर्वाचित. यामध्ये पण दोघं आहे, एक निवडलेले पण आहे आणि नामनिर्देशित आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की इलेक्टेड जे असतात ते असतात, पण नॉमिनेटेड असतात ते कधी नसतात. म्हणजे हा नसणार आहे पर्याय. शुअर. सो हा नसणार आहे म्हणजे डी नसणार आहे डेफिनेटली. बाकी पर्याय आपण नंतर बघू. इलिमिनेशन मेथड आपल्याला विचारलं होतं कोण भाग घेत नाही. ओके, नाही विचारलं होतं म्हणजे डेफिनेटली आपल्या आन्सरमध्ये डी यायला पाहिजे. यामध्ये डी दिला आहे का, नाही म्हणजे हा गेला. यामध्ये डी दिला आहे का, हा गायब झाला. यामध्ये डी दिला आहे का, हा गायब झाला. आपला आन्सर काय आला, ओनली सी ऑप्शन. कळतं आहे का. म्हणजे विदिन अ सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकलो असतं. परंतु जर का तुम्ही गडबड केली असते आणि प्रॉपर वाचलं नसतं तर मे बी तुम्ही डी सोडून बाकीचे आन्सर टिक केले असते. म्हणून एक्झाममध्ये हे वाचणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, लोकसभा आणि राज्यसभाचे इलेक्टेड मेंबर, राज्यांच्या विधानसभाचे इलेक्टेड मेंबर, दिल्ली आणि पॉंडुचेरी त्या ठिकाणी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांचे इलेक्टेड मेंबर्स, नॉमिनेटेड मेंबर्सचा रोल नसतो. बी केअरफुल. सोपा क्वेश्चन होता. इलिमिनेशन मेथड बेस्ट मेथड असणार आहे. तुम्हाला जर का क्वालिफाय व्यवस्थित करायचं आहे, कमी वेळेमध्ये ॲक्युरसीने खेळायचं आहे तर इलिमिनेशन मेथड. जेवढं तुमच्याकडं नॉलेज असेल, जेवढं पण तुमचं वाचण्यात आलं असेल त्याला तुम्ही कसं अप्लाय करू शकता ते एकदा शिका. राईट. बाकी सेंटेन्स वाचायची गरज नाही, त्याच्यावर तुमचा टाईम पण वाचेल आणि ॲक्युरसी पण वाढण्याची शक्यता असेल. ओके, सो बघू त्याच्याबद्दल. आपण ऑलरेडी डी नाही विचारलं होतं म्हणून आपण ऑलरेडी डी ऑप्शन आलेलं आहे. आता बघा या ठिकाणी. ओके, 2022 बघा मैदानो इंडियन प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालं. राईट आहे. इंडियन प्रेसिडेन्शियल इलेक्शन हे किती होतं, 6वं प्रेसिडेन्शियल इलेक्शन होतं. म्हणजे 6वी राष्ट्रपतींचं निवडणूक होते. राईट आहे. परंतु आत्ताचे जे आपले राष्ट्रपती आहे, राईट आहे, ते आत्ताचे राष्ट्रपती हे 15वे राष्ट्रपती आहे. ओके, हे थोडं लक्षात ठेवा. राईट आहे. म्हणजे 6वी इलेक्शन होतं आणि 15वे राष्ट्रपती आहे. हे असण्यामागचं कारण की आपले जे पहिले राष्ट्रपती होते है ना, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे 2 वेळा राष्ट्रपती झाले होते. म्हणजे 2 टर्मसाठी राष्ट्रपती झाले होते. आणि म्हणून ज्यावेळेस इलेक्शनबद्दल विचार करतो तर इट इज 16th इलेक्शन. बट ज्यावेळेस तुम्ही प्रेसिडेंटचा नंबर विचारणार तर ते 15वे. ओके, सो बारीक मिस्टेक्स एक्झाममध्ये होऊ शकते. सो बी केअरफुल याच्यामध्ये. त्यांचं इलेक्शन 18 जुलै रोजी झालं होतं. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोण आता राष्ट्रपती आणि त्यांच्या विरुद्ध यशवंत सिन्हा हे उभे राहिले होते. अँड दी फर्स्ट ट्रायबल अँड द सेकंड वुमन
प्रेसिडेंट तुम्हाला म्हणतात, राईट आहे. फर्स्ट ट्रायबल प्रेसिडेंट आणि सेकंड वुमनच्या महिलांच्या दृष्टीने विचार केला जातो मी त्या ठिकाणी. अँड द फर्स्ट प्रेसिडेंट टू बी बॉर्न आफ्टर द इंडिपेंडन्स आणि यंगेस्ट प्रेसिडेंट आहे. आता हे बघा, हे सगळ्या वन लाईनर याच्या ठिकाणी बनवू शकतात. सगळ्यात यंगेस्ट पण आहे, स्वतंत्र भारतात जन्मलेल्या त्या पहिला राष्ट्रपती आहे. सो हे जे कीवर्ड्स आहे किंवा त्या सेकंड महिला राष्ट्रपती आहे. आणि हे जे बाकीचे एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला बऱ्याच करंट अफेअर्समध्ये तुम्ही यांच्या रिलेटेड वाचल्याच असतील. सो हे महत्त्वाचं असणार आहे. एक्झाममध्ये एखादा स्टेटमेंट येऊ शकतो. सो लक्षात ठेवा. ओके, इलेक्शन किती होतं आणि आत्ता त्यांचा रँक कोणता आहे हाही महत्त्वाचं आहे. ओके, आता प्रेसिडेंटचं इलेक्शन थोडं आपण डिटेल घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो आयडिया तो प्रॉपरली येईल. इनडायरेक्टली इलेक्टेड असतं आपण बघितलं, अप्रत्यक्ष निवडणूक असते. ओके, अप्रत्यक्षरित्या ते निवडले जातात, इनडायरेक्टली इलेक्शन. ओके, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोल कॉलेज असते. इलेक्ट्रोल कॉलेज म्हणजे काय, की कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे, इलेक्शनमध्ये कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे. बघा या ठिकाणी मी हायलाईट पण केलेलं आहे, इलेक्टेड इलेक्टेड इलेक्टेड, सगळे इलेक्टेड असणारे. बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा हे जो दोन हाऊस आहे आपले केंद्राचे, या दोघं हाऊसचे जे इलेक्टेड मेंबर्स असणार आहे ते सगळे या ठिकाणी वोट करणार आहे. त्याच्यानंतर इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द 28 स्टेट, जे 28 घटक राज्य आपले, ते 28 राज्य जे असतील त्या 28 राज्यामध्ये जे इलेक्टेड मेंबर्स असतील ते वोट करणारे. आणि दिल्ली, पाँडिचेरी आणि जम्मू काश्मीर, आता जम्मू काश्मीर पण आपण UTचा दर्जा दिला आहे आणि त्यामुळे त्यांचे पण जे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असणार आहे त्याचे पण इलेक्टेड मेंबर. ऑलरेडी मी सांगितलं फक्त इलेक्टेड मेंबर असणार आहे. ओके, नॉमिनेटेड मेंबर नसणार आहे, कारण की ते आपण बघितलं ऑलरेडी. आता आर्टिकल काय काय महत्त्वाचं लक्षात ठेवा. आर्टिकल 58 महत्त्वाचं आहे. प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया, है ना. त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे बनण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे आणि त्यांची मिनिमम एज काय 30 इयर्स आहे. ओके, ज्यावेळेस आपण लोकसभाबद्दल बघतो, लोकसभामध्ये 25 इयर्स पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभा, कारण की त्यांना आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो, त्या ठिकाणी 25 पाहिजे. जेव्हा राज्यसभा किंवा विधान परिषद असेल त्याच्यासाठी मिनिमम एज किती असते, 30 इयर्स असते. आणि जेव्हा प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असेल तर प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी किती असणार आहे, 35 इयर्स. हो, सो सिटीजन ऑफ इंडिया 35 इयर्स ॲटलिस्ट. आता हे इंटरेस्टिंग आपल्याला माहीत असेल, आपण जे इलेक्शन कंडक्ट करतो तर त्या ठिकाणी RO हे सगळ्यात महत्त्वाची पोस्ट असते, रिटर्निंग ऑफिसर, राईट आहे. आता रिटर्निंग ऑफिसर आपल्या जनरल इलेक्शनमध्ये तर आपल्याला माहीत असतात, परंतु एक्झाममध्ये असा क्वेश्चन म्हणू शकतो की जेव्हा राष्ट्रपतींचे इलेक्शन असतात त्यावेळेस रिटर्निंग ऑफिसर म्हणून कोण असतो, कळतं तुम्हाला. सो या ठिकाणी राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा आणि सेक्रेटरी जनरल ऑफ राज्यसभा जे असतात ते रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करतात. आणि हे अल्टरनेट असतं, म्हणजे एका वेळेस सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा हे रिटर्निंग ऑफिसर असणारे, नेक्स्ट इलेक्शनमध्ये सेक्रेटरी जनरल ऑफ राज्यसभा रिटर्निंग ऑफिसर असणारे, सेम असं कंटिन्युअसली जातं. सो हा एक क्वेश्चन डेफिनेटली बनू शकतो एक्झाममध्ये. तर 2017मध्ये ज्यावेळेस इलेक्शन झालं होतं त्यावेळेस लोकसभाचे जे रिटर्निंग ऑफिसर होते ते त्या ठिकाणी काय होते, म्हणजे सेक्रेटरी जनरल होते, ते रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि 2022चं जे आत्ताचं इलेक्शन झालं आहे त्यामध्ये राज्यसभाचे, यांचं नाव पण लक्षात असू द्या म्हणतो मित्रांनो, PC मोदी हे रिटर्निंग ऑफिसर होते. यावर क्वेश्चन बनवू शकतो की रिटर्निंग ऑफिसर कोण असतात प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये. ओके, सो लोकसभा राज्यसभाचे जे सेक्रेटरी जनरल असतात ते असतात, अल्टरनेटिव्हली असतात. 2017मध्ये जे होते ते लोकसभाचे होते, यावेळेस राज्यसभाचे होते आणि त्यांचं नाव PC मोदी. ओके, सो बेसिक्स थोडं एक्स्ट्रा दिला मी गोष्टी, जेणेकरून पुढच्या जे एक्झाम्स असतील त्यामध्ये पण तुम्हाला ते फायदा होईल. ओके, एवढं आपण बघितलं याच्यामध्ये. तर ते 2 क्वेश्चन आज आपण बघितले. 2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला आठवत असेल की कसं एक फंडामेंटल राईटवर क्वेश्चन झाला मित्रांनो आज, म्हणजे 2021चा पेपर. ओके, आपण राज्यसभा 2021चा पेपर डिस्कस करते. 2 क्वेश्चन बघितले, एक फंडामेंटल राईट आर्टिकल 23वर आणि आत्ता प्रेसिडेंटच्या इलेक्शनवर झाला. ओके, टॉपिक बघा आयोग कसं जम्प मारते है ना, एक इम्पॉर्टंट टॉपिक कसं कव्हर होतो त्या हिशोबाने. थर्ड टॉपिक आपला ज्युडिशरीवर आला. ओके, आपल्याकडे इंटिग्रेटेड ज्युडिशरी म्हणतो आपण. इंटिग्रेटेड म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, सबऑर्डिनेट कोर्ट असतील आणि इंटिग्रेटेड मॅनरमध्ये असणार, राईट आहे. तर इंटिग्रेटेड ज्युडिशरीत आपल्याकडे जे खालचे कोर्ट आहे त्यांच्याबद्दल हा क्वेश्चन विचारला आहे की जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे, जे डिस्ट्रिक्ट जज असतात. फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द डिस्ट्रिक्ट जज. परत तुमचा क्वेश्चन सेम वगैरे बाबी दिलेला आहे, बरोबर विचारलं आहे. हे वाटतं छोट्या गोष्टी की परत रिपीट होत आहे, बट हे एक्झाममध्ये तुम्हाला कळेल. कारण की खूप वेळेस काय होतं, पॅनिकनेसमध्ये आपण ज्यावेळेस चुकीचं राईट चुकीचं करतो ना त्यावेळेस रिअलाईज होतं की हे किती महत्त्वाचा होता हा शब्द. ओके, सो बी केअरफुल, त्याला अंडरलाईन करायला शिका किंवा जे तुमच्याकडे ट्रिक असेल त्याला ते अप्लाय करायला शिका. करेक्ट विचारलं आता ठिकाणी. आता बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते.
या ठिकाणी थोडं स्टॉप घ्यायचं बरं का, अशामध्ये खूप वेळेस गडबड होण्याची शक्यता असते. बघा म्हणजे आपल्याकडे मी सुप्रीम कोर्ट सांगितलं, या ठिकाणी हायकोर्ट सांगितलं, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट सांगितलं. ओके, तर डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे जज असणार आहे ना, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे जज असणारे, क्वेश्चन काय सांगताय की हायकोर्टचे जज त्यांना काय करतात, नियुक्ती करतात. राईट, या ठिकाणी कुठेतरी थांबायचं, कारण की ह्यामध्ये गव्हर्नरचा रोल येणार आहे मित्रांनो, गव्हर्नरचा रोल येणार आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय असणार आहे, रॉंग असणार आहे. आता स्टेटमेंट अशी दिलेली आहे की आपल्याला बरोबर विचारलं आहे, सो पहिलं तर कॅन्सल होणार आहे कारण की पहिलं रॉंग आहे मित्रांनो. ओके, आता फक्त बी किंवा नन ऑफ द अबो. आता सेकंड बघा, जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. आता बघा कोणतीही बदली असली ना, जरी रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर आपल्याकडं CM किंवा PMच्या हातात असली तरी पण जी बदली होते ना ती यांच्या नावाने नाही होणार, ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटच्या नावाने होणार आहे. डी फॅक्टो जरी असलं तरी नावाला जे आहे त्यांच्या नावाने ही बदली होते. म्हणून स्टेटमेंट हे पण काय असणार आहे, चूक असणार आहे. सो म्हणजे हा पण नाही, नन ऑफ द अबो तुमचं असं पाहिजे, कारण की तुम्हाला काय विचारलेलं आहे कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान बरोबर आहे का कोणतंच नाही, म्हणून नन ऑफ द अबो. मोस्ट ऑफ द केसमध्ये मुलं काय करतात, ए आणि बी हे ऑप्शन टिक करून येतात आणि नंतर हक्काचा मार्क त्यांचा जातो. कळत आहे, कारण की काय विचारलं, बरोबर विचारलं होतं, दोघं विधान रॉंग आहे, दोघं विधान रॉंग आहे, म्हणून राईट विचारलं होतं, म्हणजे वरीलपैकी एकही बरोबर नाही. कळत आहे, हे टिक करू नका एक्झाममध्ये. आता थोडं बघा इलेक्शन कसं असतं त्याबद्दल. राईट, मी तुम्हाला आन्सर सांगितलं ऑलरेडी. आता बघा आर्टिकल 233 ते 237 मध्ये आपल्याला काय असतं, पार्ट 6 जे असतं आपलं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला सबऑर्डिनेट्स कोड ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये असतं. सबऑर्डिनेट कोड म्हणजे हायकोर्टचे खालचे है ना, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट जे असतात त्या संबंधी. सो हे असणार आहे 233 ते 237. आता अपॉइंटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जज या ठिकाणी काय असणार, अपॉइंटमेंट गव्हर्नर इन कन्सल्टेशन विथ द हायकोर्ट. बघा इंटरेस्टिंग बघा, डिस्ट्रिक्ट कोर्ट असणार आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये असतात एक मेन जज असणार आहे. राईट आहे, जे पण मेन जज असणार आहे आणि बाकी जे जजेस असणार ते अदर जजेस समजून घ्या. ओके, अदर जजेस. तर जे मेन जज असताना त्यांना अपॉइंट करण्याची पॉवर असते गव्हर्नर प्लस हायकोर्टचे मेन जज असताना त्यांना विचार किंवा हायकोर्ट वगैरे, म्हणजे या ठिकाणी गव्हर्नर इन कन्सल्टेशन विथ द हायकोर्ट वगैरे असेल. ओके, आणि बाकी जे जजेस असेल कळतं आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टचे मेन जज अपॉइंट करताना गव्हर्नर करणारे हायकोर्टचे जजला कन्सल्ट करून, आणि जे बाकी जजेस असतात म्हणजे अदर जजेस असतात या ठिकाणी हे तर सेमच राहतं, गव्हर्नर प्लस हायकोर्ट प्लस या ठिकाणी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे असतं ना त्यांचाही रोल येतो. कळतं आहे का, म्हणजे हे जे प्रोव्हिजन होते ना हे आर्टिकल 233 मध्ये मेन्शन आहे मेनली, आणि खालचे जे प्रोव्हिजन आहे हे आर्टिकल 234 मध्ये मेन्शन. क्लिअर कट कळतं आहे, म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजचे मेन जज विचारले, मेन जज असणार आहे त्यांच्यासाठी गव्हर्नर हायकोर्टचा रोल असणार आहे. या हे बाकी जजेससाठी हा कॉमन फॅक्टर आहे, फक्त या ठिकाणी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC जे आपल्या बाबतीत असेल त्यांचा रोल असणार आहे. या ठिकाणी कीवर्डमध्ये फिरवला होता आपल्या क्वेश्चनमध्ये, गव्हर्नरच्या जागी त्यांनी काय केलं होतं, डायरेक्ट हायकोर्ट दिला होता. कळतं आहे, बेसिक्स आहे. नाही, अपॉइंटमेंट ऑफ अदर जजेस सांगितलं मी तुम्हाला, अपॉइंटमेंट ऑफ अदर जजेस जे अपॉइंटमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी गव्हर्नर प्लस स्टेटचे पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि हायकोर्ट या सगळ्यांचं असणार आहे. आता ॲडव्होकेट त्यांना बनण्यासाठी म्हणजे जज बनण्यासाठी मिनिमम किती वर्षाचा अनुभव पाहिजे, ॲटलिस्ट 7 इयर्सचा. मग तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टचा जज बनण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे, किती वर्षाचा अनुभव किंवा हायकोर्टचा काय आहे, हे वाटलं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टसाठी जे आपण सांगतो ना की एवढ्या वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज अ जज म्हणून किंवा आपण म्हणतो शकता की ॲडव्होकेट म्हणून कोणता असं पाहिजे. तर जसं डिस्ट्रिक्ट जजसाठी 7 इयर्सचा आहे तसं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टसाठी काय काय प्रोव्हिजन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ओके, अँड ही शुड नॉट ऑलरेडी इन द सर्व्हिस फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. पण नॉट या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे हे ऑलरेडी सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब सर्व्हिसमध्ये नसले पाहिजे, ऑलरेडी जॉबमध्ये नसले पाहिजे. तो एक महत्त्वाचा प्रोव्हिजन या ठिकाणी आहे. आणि ही शुड बी रिकमेंडेड बाय हायकोर्ट, हायकोर्टने त्यांचं रिकमेंडेशन केलं पाहिजे. कळते बघा, ज्युडिशरी हा टॉपिक महत्त्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ज्युडिशरीमध्ये आपण मेनली सुप्रीम कोर्ट हायकोर्टवर फोकस करतो, कधी कधी आयोग डिस्ट्रिक्ट कोर्टवर पण क्वेश्चन विचारू शकतो. याच्या व्यतिरिक्त पण आपलं नालसा असेल है ना, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी जे आपण बनवलेलं आहे आर्टिकल 39A च्या अंतर्गत आपण फ्री लीगल एड है ना, लोकांच्या दारापर्यंत जस्टिस गेलं पाहिजे, त्या अंतर्गत आपण जे बनवले त्याच्यावर पण क्वेश्चन असतात. तर तुम्हाला जे सबऑर्डिनेट कोर्ट असेल, लोक अदालत जे असतील, फॅमिली कोर्ट्स असतील, कदाचित त्याच्यावर पण रँडमली एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि तो थोडा निग्लेक्टेड पार्ट असतो. सो बी केअरफुल, तो पण एक थोडासा नजर फिरून घ्या, जेणेकरून आल्यावर तुम्ही काय करू शकता, काहीतरी इलिमिनेशन मेथड तरी वापरू शकता. ओके, सो मी तुम्हाला ऑलमोस्ट सांगितलं कशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन डील करायचा होता. सो हा एक क्वेश्चन झाला.
नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी दिलं होतं सूची ए आणि सूची बी मध्ये मॅच द पेअर. आता बघा, आपण ज्या सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघतो त्या सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण वेगवेगळ्या कंट्रीकडून वेगवेगळे गोष्टी आपण ॲक्सेप्ट केलेल्या आहे ना. हे आपले फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण कोणाकडून काय घेतलं ना याच्यावर क्वेश्चन आलेलं आहे. राईट आहे. हे इंटरेस्टिंग प्रोव्हिजन आहे आणि हे ऑलमोस्ट जे अभ्यास करण्यामध्ये रेग्युलरली त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहीत असतात. सो हा असा क्वेश्चन आहे, हक्काचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये चुकलं नाही पाहिजे आपलं. आता बघा, या ठिकाणी ना सिंगल सिटिझनशिप आहे ना. सिंगल सिटिझनशिप तुम्हाला हे तर माहीत असेल की अमेरिकेमध्ये तर ड्युअल सिटिझनशिप असते, म्हणजे केंद्राची वेगळी असेल आणि राज्यांची वेगळी असेल. सो अमेरिका तर या ठिकाणी येणार नाही. तर सिंगल सिटिझनशिप हे जे प्रोव्हिजन होतं हे आपण ब्रिटनकडून स्वीकार केलेलं आहे. राईट आहे. मग जर का तुम्हाला पहिल्याचं आन्सर 1 हे माहीत असेल तर या ठिकाणी तुम्ही लगेच जाऊ शकता. बघा, या ठिकाणी पहिल्याचं ऑप्शन 1 दिलेलं आहे, बाकी या ठिकाणी कुठंच दिलेलं नाही पहिल्याचं ऑप्शन 1. त्या ठिकाणी त्याच्यावरून पण तुम्ही काय करू शकता, बाकीचे पर्याय काय करू शकता, एलिमिनेट करू शकता आणि विदिन 1 सेकंड तुम्ही तुमचा आन्सर काढू शकता. अरे इन केस असं नसतं तर मग तुम्हाला बाकीचं आठवलं पाहिजे की काय आठवतं आहे. नॉर्मली ना डायरेक्ट प्रिन्सिपल जे असतात म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे असतात हे आपण आयर्लंडकडून घेतलेले हे पण माहीत असतं. मग तुम्ही तसंही जाऊ शकता. सीमध्ये 3 आहे ना, मग सीवाला 3 पर्याय कुठं दिसतोय बघा, सीवाला 3 पर्याय इकडं आहे, बाकीमध्ये सीमध्ये 3 दिसतोय का कुठं नाही, तर मग तुम्ही त्याला पण एलिमिनेट करू शकता. जे माहीत आहे तुम्हाला अप्लाय करायचं. सो बाकीचे प्रोव्हिजन बघा. ज्युडिशियल रिव्ह्यू बघा, ज्युडिशरी मेनली जे प्रोव्हिजन आहे ज्युडिशियल रिव्ह्यूचं ते आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे आणि जे सेंटर आणि स्टेट रिलेशन जे असतं ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ओके, सेंटर स्टेट रिलेशन जे असणार आहे ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलं आहे. सेंटर स्टेट रिलेशन पार्ट 11 मध्ये मेन्शन असतं आपल्या भारतीय संविधानाच्या पार्ट 11 मध्ये. कळत आहे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू काय, हा बेसिक क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन हक्काचा क्वेश्चन असतो, याच्यामध्ये गडबड होता कामा नये, कारण की हा डेफिनेटली तुम्हाला मार्क देऊन जाणार क्वेश्चन टाईपचा होता. सो काही काही गोष्टी आपण या ठिकाणी आणखी बघूयात की एक्स्ट्रा काय काय आपल्याकडे. बघा, कॅनडाकडून कोणकोणत्या घेतलेलं आहे. राईट आहे. आता बघा, ज्या ठिकाणी ना आपलं केंद्र शासन खूप जास्त सेंट्रलाइज असेल, पॉवरफुल असेल ना, त्या ज्या प्रोव्हिजन आहे ना ते आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. म्हणजे केंद्राला कुठंतरी आहे ना जास्त शक्ती देण्याचं काम कॅनडाकडून घेतलेलं आहे. जसं बघा, फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर. बघा, या ठिकाणी स्ट्रॉंग सेंटर आहे म्हणजे आपल्याकडे संघराज्य शासन व्यवस्था आहे. राईट आहे. फेडरेशन म्हणजे संघराज्य, तर आपल्याकडे संघराज्य शासन व्यवस्था आहे, पण त्या संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला केंद्र खूप जास्त स्ट्रॉंग आहे, केंद्राकडे ज्यादा पॉवर आहे. राईट आहे. आता हे का दिलं असेल माहिती आहे का, कारण की ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो होतो त्यावेळेस ऑलरेडी आपण 2 नेशन थेरीच्या बेसिसवर सेपरेट झालो होतो. तुम्हाला त्याचं ऑलरेडी पार्टिशन झालं होतं आपल्या इंडियाचं, आणि त्यामुळे काय होतं अनेक ठिकाणी पण राज्यामध्ये पण काय होती, एक वेगळ्या राज्यांची डिमांड होती, वेगळ्या राज्यामधून म्हणजे वेगळ्या देशाची डिमांड होत होती. आणि मग जर का सगळ्यांनीच अशी डिमांड ठेवली असते, ऑलरेडी आपल्या तुम्हाला माहिती आहे खूप सारे प्रिन्सली स्टेट होते 550च्या जवळपास, ते पण त्यांच्या वेगळ्या देशाची मागणी करत होते. तर जर का एवढं बाय फॉरगेट झालं असतं इंडिया तर खूप जास्त म्हणजे सेग्रिगेशन झालं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी सेंट्रलकडं जास्त पॉवर ठेवण्याची गरज होती आणि म्हणून आपण फेडरेशनचा वापर केला. म्हणजे संघराज्य शासन व्यवस्था तर स्वीकारली, पण त्या ठिकाणी सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर केलं, म्हणजे केंद्राला कुठंतरी काय केलं आपण जास्त पॉवर दिली. ओके, सो म्हणून खूप सारे प्रोव्हिजन आपल्या म्हणजे तुम्हाला आपल्या आर्टिकलमध्ये दिसेल. ऑल इंडिया सर्व्हिस सारखी असेल, आणीबाणी असेल, जे आपण इमर्जन्सी डिक्लेअर करतो, सिंगल सिटिझनशिपची असेल प्रोव्हिजन असेल, इंटिग्रेटेड ज्युडिशरीची प्रोसिजर असेल, म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना हे कुठेतरी सेंट्रलाइज नेचर आपल्याला दाखवायचं काम करतात. ओके, सो पहिलं लक्षात ठेवा, हे आपण कुठून घेतलं, कॅनडाचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ज्या ठिकाणी सेंटर स्ट्रॉंग असेल ती कॅनडाकडून घेतली. सेकंड बघा, रेसिडरी पॉवर टू द सेंटर. परत आठवतं सेंटर या ठिकाणी. आता सेंटर बघा, सी फॉर सेंटर, कॅनडा असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी रेसिडरी पॉवर म्हणजे काय, शेषाधिकार है ना. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी 3 लिस्ट दिल्या आहे. आपल्याकडे तुम्हाला माहीत असेल, एक केंद्र सूची असते, एक राज्य सूची असते आणि एक संवर्ती सूची असते. राईट आहे. एक संवर्ती सूची असते. या 3 लिस्ट असतात. या 3 लिस्टमध्ये अनुक्रमे तुम्हाला सब्जेक्ट दिले असतात. म्हणजे इकडं 100 सब्जेक्ट दिले असेल, इकडं म्हणजे 61 असेल, इकडं 52 सब्जेक्ट दिलेलं आहे. राईट आहे. आता या ठिकाणी तर आपण सब्जेक्ट मेन्शन केलेलं आहे, पण या व्यतिरिक्त पण काहीतरी असेल जे मेन्शन कुठं नाही केलं, त्यावर कायदा बनवण्याचा पावर कोणाला आहे, केंद्राला आहे. ओके, सो म्हणून हा ठिकाणी परत सेंटर पॉवरफुल झालं. अपॉइंटमेंट ऑफ द गव्हर्नर बाय द सेंटर. आता बघा, सेंटर काय करतं, राज्यामध्ये गव्हर्नर अपॉइंट करतं. राईट आहे. म्हणजे वरून अपॉइंटमेंट होती. आपल्याकडे इलेक्टेड गव्हर्नर आहे का नाही आहे, आपल्याकडं वरून नॉमिनेटेड गव्हर्नर आहे. आणि ही कोणती प्रोव्हिजन झाली, ही पण सेंट्रलाइज टेंडन्सी दाखवणारी प्रोव्हिजन झाली. आणि म्हणून या ठिकाणी पण काय असणार आहे, कॅनडाचं प्रोव्हिजन आपण त्या ठिकाणी लागू करू शकतो. आणि सेकंड असतं ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ऑलरेडी हे आपण 2022चा पेपर विचारत होतो, तर आर्टिकल 143 आपण पाहिलं होतं मित्रांनो. आर्टिकल 143 ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्टबद्दल होतं, जे आपण कॅनडाकडून स्वीकारलेलं आहे.
कळतं हे ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये लागू होतं, अमेरिकेमध्ये तशी प्रोव्हिजन नाही आहे. ओके, सो हे तुम्हाला कळालं कॅनडाकडून. युकेकडून काय घेतलेलं आहे, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, राईट आहे. कायद्याचे राज्य ही संकल्पना आहे ना, एव्ही डायसी तुम्हाला माहीत असेल, वाचलं असेल तर. सो ते रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे युकेकडून. सिंगल सिटिझनशिप, ज्यावर आपला क्वेश्चन आला होता ना की कोणतं होतं, एकेरी नागरिकत्वाची तरतूद. आता एकेरी नागरिकत्वाची तरतूद का टाकली आपल्याकडं, कळते का? बघा, ऑलरेडी ना आपल्याकडं खूप जास्त प्रांतवाद चालतो, खूप जास्त प्रादेशिक अस्मिता असते आपल्याला. मग त्या ठिकाणी आपण सर्वजण एक देशाचे नागरिक हो, अशी कुठंतरी युनिटीची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे होती. जर दोन नागरिकत्व असते आपल्याकडं अमेरिकेसारखे किंवा बाकी देशासारखे, तर त्या ठिकाणी काय झालं असतं, खूप जास्त म्हणजे भारतीय नागरिकत्व आणि राज्यांचं नागरिकत्व, मग त्या ठिकाणी कुठंतरी असतं ना की राज्य अस्मिता जास्त प्रभावित होते आणि मग त्या ठिकाणी सेग्रिगेशन हे होतं. म्हणून इंडिया ॲज अ युनायटेड दाखवण्यासाठी आपण काय केलं, सिंगल सिटिझनशिपचं प्रोव्हिजन घेतलं. ते पण एक लक्षात ठेवा. हे घेतलं ब्रिटनकडून. कॅबिनेट सिस्टम, कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, हे तुम्हाला माहीत असेल 44 अमेंडमेंट जे होतं, त्या 44 अमेंडमेंटने आपण कॅबिनेट शब्द टाकला होता. नॅशनल इमर्जन्सीच्या जेव्हा रिटर्न रिकमेंडेशन कॅबिनेटची भेटते त्यावेळेस असे लागू होते. सो कॅबिनेट असेल, पार्लमेंटरी प्रिव्हिलेज असेल आणि बायकॅम्ब्रलिझम. बायकॅम्ब्रलिझम म्हणजे द्विगृह सभागृह आहे ना, दोन गृह असतात, लोकसभा असणारे, राज्यसभा असणारे, आणि हे दोन सभागृह असण्याची प्रोव्हिजन आपल्याकडे कुठं भेटते, ब्रिटनकडून घेतले. सो कळतं आहे. सेम असे क्वेश्चन येणार आहे, मॅच द पीएममध्ये येतात मोस्टली, आणि तुम्हाला फक्त मॅच करायचे असतात की कोणते प्रोव्हिजन आपण कोणत्या कॉन्स्टिट्यूशनकडून किंवा कोणत्या देशाकडून स्वीकार केलेला आहे. ओके, आता USA कडून कोणते घेतले बघा. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, बघा ज्या ठिकाणी ज्युडिशरीचं खूप महत्त्वाचं असेल ना त्या ठिकाणी आपण USA कडून घेतलेलं. म्हणजे ज्युडिशरी असेल, ज्युडिशरी पॉवरफुल असेल, ज्युडिशरी रिव्ह्यू संबंधी असेल, ते प्रोव्हिजन USA कडून घेतलेलं आहे. पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, बघा या ठिकाणी दोन ठिकाण आहे, एक प्रेसिडेंट संबंधी घ्यावा आणि एक व्हाईस प्रेसिडेंट संबंधी ठेवा. ह्या दोन गोष्टी आपण, प्रेसिडेंटचं जे इम्पिचमेंट असतं आहे ना, इम्पिचमेंट जे असतं त्या प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट, त्याला पदावरून काढायचं, आणि व्हाईस प्रेसिडेंटची जी पोस्ट असेल, या दोन गोष्टी आपण काय केल्या, अमेरिकेकडून घेतल्या. लक्षात ठेवायचं, म्हणजे प्रेसिडेंटला इम्पीच करायचं आणि त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंटला हे करायचं. तर हे जे असेल महाभियोग, जे राष्ट्रपतीच्या विरुद्ध आपण महाभियोग करतो ते प्रोव्हिजन, आणि व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट आपण कोणाकडून घेतलेली आहे, तर USA कडून घेतलेली आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू, राईट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू इनडायरेक्टली आपल्याला आर्टिकल 13 म्हटलेलं आहे. 13 म्हणजे कसं की बघा, व्हॉट इज ज्युडिशियल रिव्ह्यू, आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणे आपलं गव्हर्नमेंट चाललं पाहिजे असं आयडियल कन्सिडर करतो. आता समजा एखादा कायदा कार्यकारी मंडळाने केला असेल, किंवा एखादा कायदा म्हणजे लेजिस्लेचरने एखादा कायदा केला असेल, किंवा कार्यकारी मंडळाने एखादी कृती केली असेल, आणि ती जर घटनाबाह्य कृती असेल, ती जर का अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन जाणारी, अगेन्स्ट द फंडामेंटल राईट महत्त्वाचं आहे, ती जर का कृती अगेन्स्ट द मूलभूत अधिकार जाणारी एखादी कृती असेल, तर ती कृती सुप्रीम कोर्ट काय करतं, नल अँड व्हाईट डिक्लेअर करतं. आणि तो जो पॉवर आहे सुप्रीम कोर्टचा, त्याला म्हणतात आपण ज्युडिशियल रिव्ह्यू, जे आर्टिकल 13 आपल्याला मेन्शन केलेलं आहे, इनडायरेक्टली मेन्शन आहे. इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट ऑलरेडी सांगितलं, प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट आपण घेतलेली आहे. आणि रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट जजेस, म्हणजे बघा जजेस तुम्हाला कुठे दिसतात, जजेस ज्युडिशरी याच्यामध्ये दिसली, त्याच्यानंतर ज्युडिशरी याच्यामध्ये दिसली. म्हणजे नॉर्मली ज्युडिशरी रिलेटेड काही प्रोव्हिजन आलं ना, तर ज्युडिशरीच्या रिलेटेड प्रोव्हिजन आल्यामध्ये USA तुम्ही लक्षात ठेवू शकता बेसिक्समध्ये. आणि ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं कॅनडा रिलेटेड प्रोव्हिजन असेल तर सेंट्रलाइज नेचर जे स्टेटचं आहे ते रिलेटेड प्रोव्हिजन आलं तर कॅनडाचं असणार आहे. कळतं? सो बेसिक काही ट्रिक्स तुम्हाला माहीत असतील, त्याचा फायदा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये होणार आहे. राईट आहे. खूप जास्त अवघड क्वेश्चन येतं आहे ना. आपला एक्झाम पॅटर्न कसा राज्यसेवेचा की तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन असेल आणि थोडी माहिती जरी असेल तरी पण तुम्ही सॉल्व करू शकतात. सो तुम्हाला एकदम एक्सपर्ट नाही बनायचं आहे, पण जे नॉलेज आहे त्याला अप्लाय करता यायला पाहिजे आहे ना. ॲप्लिकेटिव्ह नॉलेज महत्त्वाचं आहे, ते या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल. ओके, नेक्स्ट पेजवर जाऊन येताना पुढचा क्वेश्चन आपण बघू. हां, परत आपण कालच्या याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन बघितला होता, आपण बघितलं होतं 42 आणि 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की याच्यावर क्वेश्चन येतात आणि सेम राज्यसभा 2021 पण यावर क्वेश्चन आलेला आहे. आपल्याला काय क्वेश्चन विचारला होता की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, आर्म रिबेलियन. राईट आहे, आर्म रिबेलियन. आता तुम्ही एक माहीत असेल की 42वी जी घटनादुरुस्ती होती ती इमर्जन्सीचे काळात 1976 झाली होती आणि 44वी अमेंडमेंट जी होती ती 1978 इमर्जन्सीच्या नंतर झाली होती. मग काय झालं होतं, एमर्जन्सीचं खूप जास्त मिसयूज झालं. आपल्या इमर्जन्सी काळामध्ये आपले फंडामेंटल राईट्स गेले, बरेचसे झाल्यामुळे त्याच्या विरुद्ध आपल्याकडे ना इंटरनल डिस्टर्बन्स होता, म्हणजे एक शब्द होता अंतर्गत अशांतता है ना. आता अंतर्गत अशांतता हा खूप वेग शब्द होता
अंतर्गत अशांतता ग्राउंडवर आपण नॅशनल इमर्जन्सी लावायचो, पण ते डिफाईन करणं खूप अवघड होतं की नेमकं अंतर्गत अशांतता किंवा इंटरनल डिस्टर्बन्सचा अर्थ काय असेल, है ना. हे व्यक्तीपरत्वे बदलणारा अर्थ होता, म्हणून हा खूप वेग शब्द होता. आणि यामुळे कोणी फ्युचरमध्ये आपल्या इमर्जन्सीचा मिसयूज होता कामा नये, त्यामुळे आपण इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी आर्म रिबेलियन जो शब्द होता, ज्याला आपण म्हणतो सशस्त्र बंड, हा शब्द टाकला. आणि हे आपण टाकलं होतं 44वी अमेंडमेंटच्या हिशोबाने 1978 मध्ये. कळतंय? 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1978 मध्ये इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी आर्म रिबेलियन शब्द टाकला. आपल्याला विचारलं होतं की कोणती अमेंडमेंट आहे, सो आपला आन्सर राईट येणार आहे 44th अमेंडमेंट. मग तुम्हाला माहीत पाहिजे बाकी अमेंडमेंट. मग आपण 42nd काल पाहिली होती डिटेलमध्ये, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. का? कारण की त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनचे बरेच प्रोव्हिजन आपण चेंजेस केले होते. मेन कॉन्स्टिट्यूशनचे बरेच प्रोव्हिजन आपण 42व्या घटनादुरुस्तीने चेंज केलं होतं, आणि म्हणून त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवा. 38 काय, 40 काय, अशा बेसिक अमेंडमेंट्स तुम्हाला माहीत पाहिजेत. अमेंडमेंट्स एकदम पाठ नाही होणार, सेक्शन वाईज करा. 10 असेल, 15 असेल, त्यामध्ये जम्प करा, आहे ना, जे महत्त्वाचे अमेंडमेंट्स आहे. आता महत्त्वाचे कोणते अमेंडमेंट आहे हे कसं कळणार, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नाही, राईट आहे. म्हणजे बघा, कोणतंही काय झालं, 2 सगळ्यात महत्त्वाचे सोर्स असतात तुमच्यासाठी. एक तर सिलेबस असणार आहे आणि दुसरं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला कमांड असेल की ओके मला सिलेबस पाठ झालेला आहे किंवा बऱ्यापैकी मला माहिती आहे सिलेबसमध्ये काय कॉन्टेंट आहे, आणि सेम टाईमला तुम्हाला एक आयोगाचा एक ट्रेंड कळाला असेल की कोणत्या घटकावर आहे कसा प्रश्न विचारतो, तर तुम्ही 90% बॅटल जिंकली समजून घ्या. कारण की तेच आहे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय असतो, काय वाचायचं आहे त्यापेक्षा काय वाचायचं नाही हे महत्त्वाचं आहे, राईट आहे. तुम्ही मार्केटमध्ये जा, मार्केटमध्ये खूप सारे बुक्स भेटेल तुम्हाला, म्हणजे हजारो बुक्स भेटतील, आणि डेली बेसिसवर हजारो बुक्स आणखी ॲड होतील. पण एक लिमिटेशन असतं की तुम्ही किती ग्रॅप्स करू शकता. शेवटी हे असणार आहे की तुम्ही किती रिवाईज करू शकता. तुम्ही कितीही वाचलं पण एक्झामच्या अगोदर त्याला प्रॉपर रिव्हिजन नाही बसली तर तुमचा तो अभ्यास हा पूर्ण वेस्टेज असेल. कळतं आहे? म्हणून रिव्हिजनसाठी कमी बुक्स पाहिजे. तुम्ही म्हणता ना स्मॉल इज ब्युटिफुल. का? कारण की छोटं ठेवा, कमी पुस्तकं ठेवा, पण त्याला रिव्हिजन जास्त वेळ द्या. जे पण गोष्ट करता त्याला रिव्हिजन जास्त वेळ द्या, ती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर लक्ष द्या. त्याच्यामध्ये एक तुम्हाला आयोगाचा ट्रेंड कळेल, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाची दिशा भेटेल. त्या गोष्टींवर जास्त फोकस करा. बाकी गोष्टी मग म्हणजे ॲटोमॅटिकली ज्या अननेसेसरी गोष्टी ते बाजूला पडत जातात आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यावर तुमचा फोकस होतो. ओके, सो हा एक त्याच्यापैकी एक क्वेश्चन होता. ऑलरेडी आपण हा बघितलेला आहे. ओके, 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1978 मध्ये झालं होतं मित्रांनो. रिप्लेस द इंटरनल डिस्टर्बन्स विथ द आर्म रिबेलियन, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आणि याच्याने काय केलं, ओरिजिनल टर्म ऑफ लोकसभा पुन्हा 5 वर्ष केली होती. बघा, ज्यावेळेस आपली एमर्जन्सी होती त्यावेळेस आपण लोकसभेचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवला होता. 1 इयरसाठी आपण वाढवला होता, पण नंतर परत तो कार्यकाल 5 वर्ष करण्याचं काम आपण काय केलं, याने केलं. अँड रिस्टोर द प्रोव्हिजन विथ रिगार्ड टू द कोरम, है ना, जे पार्लमेंटमध्ये जे कोरम संबंधी कंडिशन असते त्या संबंधी जे असेल ते प्रोव्हिजन आपण या ठिकाणी परतली हे केलं, म्हणजे परत आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. सो लक्षात येते का मित्रांनो तुम्हाला, हे पॉईंट तुम्हाला लक्षात म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे ठरणार आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की मेन आपलं आजचं सेशन पार्ट 1 आपण या ठिकाणी कंप्लीट करणार. पार्ट 2मध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स जे असेल ते डिस्कस करणार की त्याच्यामध्ये आणखी काय महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आलेले राज्यसेवा 2021 मध्ये आलेले क्वेश्चन्स असतील आणि त्याचं सेम ॲनालिसिस पॅटर्न त्याच्यावर आलेले क्वेश्चन आणि काय तुम्ही ठेवू शकता. सेम आपण आपल्या टेस्ट सिरीज तुम्हाला कालपर्यंत मी सांगितलं होतं, टेस्ट सिरीज ऑलरेडी आपल्याकडे राईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आयोगाच्या धर्तीवर आहे 5+2 5 GSच्या आणि 2 CSATच्या टेस्ट आहे त्या घेणारे आपण. आणि एलिमिनेशन मेथड सगळ्यात महत्त्वाची टेक्निक ही असते एक्झाममध्ये सॉल्व्ह करताना की एलिमिनेशन टेक्निक कशी वापरतो, जेणेकरून आत्ता मी तुम्हाला जसं दाखवत होतो ती तुम्ही कशी वापरू शकता. त्या ठिकाणी 5 GS आणि 2 CSAT राज सर घेणारे तुमचं पूर्ण डिस्कशन. आणि येणारे 25 फेब्रुवारी. ओके, 25 फेब्रुवारीला आपली फर्स्ट टेस्ट असणार आहे. सो त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके, 25 फेब्रुवारीला. सो डेफिनेटली पुन्हा आपण ही सिरीज कंटिन्यू करूयात. आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. त्यापर्यंत कनेक्टेड राहा. लोकायनायस अकॅडमीचं जर का तुम्ही ॲप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली त्याला पण सबस्क्राईब करा. सो आपण भेटूयात नंतर पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.